मी ही रेसिपी बनवतो. तेल अर्धी वाटी, थोडंसं पाणी होतं कढईमध्ये, मूग, खोबरं, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, कढीपत्ता, जिरं मोहरी. मला आवडत नाही आहे भाजीमध्ये म्हणून टाकत नाही, पण जिरं मोहरी पण तुम्ही टाकू शकता. तर सर्वप्रथम आपण टाकू खोबरं टाकू, कांदा टाकू सुरुवातीला. मित्रांनो, कुठं नाही बोलत, मला सर्व स्वयंपाक येते. स्वयंपाक, भाजी, चपाती, ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, सगळं किचनमधलं सर्व काही येतं. कुठं नाही बोलत. कांदा लाल होऊ द्यायचा, त्याच्यानंतर लसूण टाकायचा. स्टँड नाही मोबाईलला, त्याच्यामुळे एक मोबाईल असा एका याच्यावर ठेवलं आहे मी, डब्यावर एवढ्या. मोबाईलला स्टँड नाही आहे. आणि गॅसची शेगडी थोडी अशी घेतलेली आहे, ठीक आहे. खोबरं टाकू, कढीपत्ता टाकू पहिला. लाल लाल घालायचं, मस्त लाल भाजून घ्यायचं. कढीपत्ता पण व्यवस्थित भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर खोबरं टाकू आपण. खोबरं टाकलं, दाखवतो इथं जातो, 1 मिनिट दाखवतो. हे असं व्हायला लागलं ते इथं माझं हे असं स्टँड नाही मित्रांनो मोबाईलला, त्याच्यामुळे हे असं दिसतंय. थोडं जुगाड करावं लागतं थोडंफार. आपण मिरची टाकली, मी फक्त व्हिडिओज नाही बनवत, घर परिवार सांभाळून काम करून व्हिडिओ बनवतो, स्वयंपाक पण करतो. सगळं मॅनेज करून मी सगळ्या गोष्टी करतो. मस्त लाल लाल भाजल्या सगळ्या गोष्टी. लेकरू सांभाळतो, सगळं काय करतो मी. हे पण टाकतो. झालं आपल्याला मिक्स करून घेऊया सगळं. मिक्स करून सगळं टाकायचं तुमच्या. मी तेवढं टाकतो. ठीक आहे, मस्त भाजला आता. थोडीशी हळद टाकतो. थोडीशी हळद, आणि त्याच्यानंतर मूग टाकून घ्यायचे. घालून घ्यायचे मी घातलेले असतात फ्रीजमध्ये. देतो झाला.
तर हे मिक्स करून घ्यायचं असेल मिक्स, आणि थोडंफार याच्यात शिजवायला थोडं पाणी टाकायचं. बस झाली रेसिपी. चल ठीक आहे, टाटा बाय.